आम्ही गावाला गेलो, तुला करमलं म्हणा? आठवण आली आमची? विचार तिला, आठवण आली तुला आमची? आठवण आली तू आमची की नाही आली? नाही आली. भूक लागली होती तुला? भूक लागली होती तुला? तू तर बोलत पण नाही ग. हा, इतकी काळी काळी होऊन कुठून आली तू? मान बघ तिची कशी घाण केली. बघ तिला आज दूध घ्यायचं आपण. का ग? ओय, तुला आठवण नाही आली आमची? स्वयंची आठवण नाही आली का? की स्वयं कुठे गेला? स्वया कुठे गेली? आई कुठे गेली? हा, आठवण नाही आली? बोलायला पण तयार नाही. तुझं ते बाळ कुठे आहे म्हणा? गेले. तुझं छोटंसं बाळ ते रोज येते. आपण नाही होतं तर कुठे तुम्ही जेवण केलं म्हणा? विचार त्यांना. कुठे जेवण केले होते तुम्ही? आम्ही नाही होतो तर कुठे जेवण केलं? त्यांना घर नाही आहे म्हणून. हा, घर नाही आहे त्यांना. त्यांना स्वयंपाक पण नाही करता येत म्हणून तर ते इकडे मागायला येते. आईला आवाज देते, आई मी आली. म्याव म्याव. डोळ्यात का बरं पाणी ग तुझ्या? काय झालं? हं, काय झालं रडायला? पाहिजे तिला. दूध आता तर संपलं. दूधवाले दादा येईल मग. ते मामा येईल ना दूधवाले, मग गरम केलं गार केलं की मग देऊ म्हणा. दूध आता तर तुम्हालाच प्यायला नाहीये. मला नाही दिलं दूध. नाही, तिला दिलं ना, तुम्हाला मग देईल. ते येईल ना दूध द्यायसाठी, मामा येईल ना ते. का ग? तुझे डोळे तर लय भारी आहे. तिला तर एकच दूध देशील. बघ तुला काय म्हणते, तू दूध पिले ना तर तुला आता एकच वेळा देईल म्हणते दूध. ती पोळी खायची. हो ग. ओय, कुठे चालली? कुठे चालली तू? मेव. डोळे तर लईच भारी आहे बाबा. नको घाबरू, नको घाबरू. इतकं तुला देते तरी घाबरते तू? मेव मेव नको. काही नाही आता. आता नाही आहे दूध. डोळे तर लयच भारी बाबा एका मुलीचे, एका मांजरीचे. मुलीचे नाही, तू तर मांजर झाली. म्याव म्याव. मम्मी ती तर आता छोटी झाली. मोठी झाली म्हण उलटा. छोटी नाही, मोठी झाली. आता एवढीशीच झाली. तिला तिच्या पिल्लांची आठवण येत असेल. आली. काय म्हणते? आणखी पाहिजे तुला? पण नाही आहे ना, नाहीतर दिलं नसतं का? तितकंच होतं दूध. हो असं दूध दे मला अशी म्हणते ती. स्वयं चॉकलेट घे, खात नको जाऊ ना. खाल्ला ना तर इथं नको प्लास्टिक टाकत जाऊ. ते शपूट शपूट बघ कशी हलवते. लाडात आली का? मस्त शपूट हलवून राहिली. नाही, बर नाही आली लाडात. ते तुमच्याच सांगितली टाकून जाते मी पायदान, की तुम्ही येणार आणि बसणार. त्याचसाठी टाकून राहते. पाय पुसायला नाही टाकत काही. तिने तर गंद केलं. धुवून घेईल ना. आता आपण गावाला गेलो होतो ना. हे बघ गंद केलं. ती बघ कशी धूळ साफ करते अंगाची तिच्या. तू ते खोटी नोट फाडून ठेवली तिथे. काय ग, पूछ तर लय भारी तुझी. तूच तर लय भारी. तू पण खूप भारी.
वा 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 वा. स्वयंक लाडकर बरं, हात लावून बघ बरं. हळूच. अगो बाई ग, हात पण लावू देते. अगो बाई ग, ओळखीचे झालं वाटतं. लावू देते. लाडकर दुसरी मांजर बी हात लावू देते. काय करते? दुसरी मांजर बी हात लावू देते. बी म्हणतो. स्कूलमध्ये जाऊन जाऊन बी शिकला. अजून बी हात लावू देते. ओय, ती पूज बघ माझ्या हातावर. ए पाय लाडात आली ती नौटंकी. हात लावू ओढशील नको पूज, त्यांना मग शी लागते आणि मग त्रास होते, पोट दुखते त्यांचं. मी तिला असा करत होता. हा, लाड करत होता तू. काय किती पिसो. ते पिसामुळे त्रास होत असते. नाकात नाही गेलं पाहिजे म्हणते आपल्या. जाऊ दे घाबरून जाईल. नाही, घाबरून जाईल ती. जाऊ दे. पण ती दुसरी मांजर तर हात लावू देते. ते तिच्या ओळखीचं झालं ना आपण. ती तर नाही लावू देत. आणि ती जी छोटी आहे ती तर रोज येते, दिवस रात्र, दुपारी, कधी कधी तर रात्री घरातच राहते. मग अर्ध्या रात्री म्याव म्याव करत राहते, तेव्हा दार खोलून तिला जायचं राहते. मग लपून बसते कुठे पण. मम्मी ती मग सोफ्याच्या खाली कुठेही लपते आणि मग आवाज देते दार खोल म्हणून. म्याव 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 असा. इतकं मोठा बसला की काय तुझा? हा, इतक्या हळू आवाज येत काढते. इथे बघ. काय झालं? अरे बापरे, लागून गेलं. तू इथे बघ. मस्ती केली ना तू तिथे. इथे बघ. मग मस्ती करताना जर असं भान ठेवून मस्ती करायची. इथे बघ. बघत आहे, तेच म्हणत आहे मी तुला. काय काय? बस ना, बस. पाय पुसण्यावर बस. वा. तुला वाईट वाटलं म्हणा आम्ही बोललो तर? काय ग मम्मी, तिला तुझा ड्रेस तर चांगला वाटतंय. तिला बघताय. का ग, आवडला का तुला? घालून देऊ? छोटासा फ्रॉक शिवून घालून देऊ का तुला? हा म्हणे. डोळे तर लईच भारी बाबा एका मांजरीची. छोटेसे मोठू मोठू मांजरीची. मोठू मोठी झाली. तिला मग छोटी छोटी पिलं होणार. मग ते पुन्हा घेऊन येणार सगळ्यांना आपल्या घरी. मग म्हणणार याला पण दूध द्या. मग आपण आणखी 1 लिटर वाढवून द्यायचं. असं करायचं का? आणि मग त्रास दिला का मग फटके द्यायचं. मला गोल 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 घरात फिरवते, मग इकडे तिकडे घुसून. मम्मी, तिचे इतकेसे बाळे बी आहे. हा, युलुशेच बाजार. नानीच्या घरी ते डॉगीला पिलं होते ना, ती नाही का साईडची भिंत. मग नानी म्हणे नको जाऊ, नाहीतर ती तिच्या लेकरांना तोंडात घेऊन तिकडे दूर नेईल. आणि ऊन पण खूप तपते ना, मग त्रास होईल त्यांना. त्याच्यापेक्षा राहू दे. किती दिवस राहते तर शांतते. शिवाक्षी आहे ना, शिवाक्षी, ती तर दीदी सोबत खेळत होती. करत होती ती. मग ती पलटली. तुझ्यासोबत. पण ती तुला दादा म्हणणार. दादा दादा असं म्हणणार ती तुला. मग दीदी म्हणणार. सोया दीदीला दीदी म्हणणार. कनिष्काला पण दीदी म्हणणार. ऋतू दीदीला पण दीदी म्हणणार. राधिका दीदीला दीदी म्हणणार. धनु दीदी, छकू दीदी, सगळ्यांना ती दीदी म्हणेल. मग ती धनु दीदीच्या लग्नात ती चालायला लागली हळूहळू. ती तशी शिवाक्षी दीदी बोलीन.